येथे दोन इमेजेस दिसत आहेत. दोन्ही इमेजेस सारखे आहेत. डावीकडील इमेज आणि उजवीकडील इमेज यामध्ये उजवीकडील इमेज अधिक परिणामकारक दिसत आहे. परंतु या जर काही इमेजेस तुम्हाला छापायला द्यायच्या असतील तर या उजव्या इमेजमधला सर्व परिणाम नाहीसा होईल. हे आता कसे शोधायचे? यासाठी व्ह्यूमध्ये जायचे आणि गॅमेट वॉर्निंग ही कमांड द्यायची. ही कमांड दिल्यानंतर उजव्या बाजूच्या इमेजमधील ही पायरी आणि या अब्राहम लिंकनचा पुतळा, याचा कोट, याची पॅन्ट हे सगळं ग्रे झालेलं आहे. याचा अर्थ असा की या RGB इमेजचे जर का तुम्ही CMYK मध्ये रूपांतर केलं तर ह्या RGB इमेजमध्ये जो भाग ग्रे स्केलनी दाखवला गेलेला आहे तो तसा प्रिंट होणार नाही किंवा तो CMYK मध्ये तसा कन्वर्ट होणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि या उलट डाव्या बाजूच्या इमेजला काहीही गॅमेट वॉर्निंग आलेली नाही आहे. त्यामुळे आता पुन्हा मी शिफ्ट कंट्रोल Y हा शॉर्टकट देतो म्हणजे ही गॅमेट वॉर्निंग जाईल. आता ही पुन्हा या शिफ्ट कंट्रोल Y ही या कीज दाबल्या की ती पुन्हा येते. त्यामुळे उजव्या हातातील इमेजमध्ये जे खालचा जांभळा आणि त्याच्या तोंडावरचा पिवळा रंग दिसत आहे तो दिसतोय छान, परंतु तो प्रिंट करायच्या अगोदर आपल्याला CMYK मध्ये त्याचं कन्व्हर्जन करावं लागणार आहे. कारण प्रिंट मीडियामध्ये RGB कलर स्कीम चालत नाही आणि तुम्ही त्याचं CMYK मध्ये कलर केल्यानंतर जिथे जिथे गॅमेट वॉर्निंग आलेले आहेत त्या गॅमेट वॉर्निंगमध्ये त्या कलरच्या ऐवजी त्याच्या आसपासचा कलर फिल केला जाणार आहे. त्यामुळे ही इमेज जशी दिसते तशी तुम्हाला प्रिंट झालेली दिसणार नाही. या कारणाने गॅमेट वॉर्निंग नेहमी तुम्ही ऑन ठेवा. आता मी ऑन करतोय, हे पहा. आता या दोन्ही इमेजेसचं आपण रूपांतर CMYK मध्ये करू. इमेज मोड CMYK आणि डाव्या हाताच्या इमेजचं पण रूपांतर केलं इमेज मोड CMYK. आता बघा वरती डाव्या बाजूची इमेज CMYK झालेली आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. ही पहिला RGB अशी होती आणि आता CMYK अशी आहे. काही फरक पडलेला नाही. त्यात अतिशय चांगली इमेज आहे आणि जशी तशीच राहिलेली आहे. आता उजव्या बाजूची इमेज बघा, ही अशी होती आणि CMYK केल्यानंतर अशी झाली. बघा अशी होती. ह्या इकडचे पायरीच्या इकडचे कलर्स इतके सुंदर दिसत आहेत त्याच्यामध्ये, परंतु CMYK केल्यानंतर हे कलर्स एकदम डल पडले आहेत. आणि ही सूचना तुम्हाला शिफ्ट कंट्रोल Y दाबून गॅमेट वॉर्निंगमध्ये मिळू शकते. हा भाग जितका भाग ह्या इकडचा इमेजमधला माझा हात फिरतोय, कर्सर फिरतोय, तो बघा हा भाग सगळा गॅमेट वॉर्निंगच्या अंडर आलेला आहे आणि हा भाग CMYK मध्ये कन्व्हर्ट केला की हा भाग व्यवस्थित येणार नाही आहे. अशी होती इमेज. गॅमेट वॉर्निंग घेऊन आता अशी झालेली आहे आणि गॅमेट वॉर्निंग काढली शिफ्ट कंट्रोल Yनी तर अशी होती, एवढी ब्राईट होती आणि आता ती अशी झालेली आहे. या कारणाने गॅमेट वॉर्निंग नेहमी तुम्ही ऑन ठेवत जा.